एवढे दिवस आम्ही 2 वर्ष जे NTA प्रिव्हियस इयरचे पेपर होते त्याच्या बेसिसवर आम्ही पेपर दिले आणि ते खूपच ईझी होते आणि आम्ही अशी अपेक्षा करून गेलतो, की कमीत कमी 700 मार्क तरी घेणार आणि मग तिथं जाऊन मग NTAने दाखवून दिलं. पण त्याची जी जिद्द आणि त्याने जे करून दाखवलं, जसं आपण म्हणतो की दुधात पुन्हा साखरेचं मिश्रण केल्यासारखं त्यानं एकदम टॉपचं करून दाखवलंय. मी कार्तिक भगवान भेंडेकर, राहणार खंडाळ्याचा, जे की एक गाव आहे हिंगोलीमध्ये. मी एक IIBN आहे आणि मला नीट 2025मध्ये 604 मार्क आहेत आणि माझा ऑल इंडिया रँक 1112 आहे. नीट 2025चा जे एक्सपिरियन्स होता ते माझ्यासाठी खूपच अनएक्सपेक्टेड राहिला. मी जेव्हा एक्झाम सेंटरवर पोहोचलो तेव्हा मी खूप पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये होतो आणि ठरवलं होतं की जेव्हा आपण बाहेर पडणार, आपल्याला कमीत कमी 700 मार्क तरी भेटले पाहिजे. पण जसं मी पेपर सोडवायला सुरुवात केली, पहिले मी फिजिक्स सोडवू लागलो आणि 20 प्रश्न सोडवले. तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की हे काही साधा पेपर नाही आहे आणि फिजिक्समध्ये खूपच वेळ चालला आपला. मग त्याच्यापेक्षा आपण पहिले बायोलॉजी आणि केमिस्ट्री सोडून नंतर वापस पुन्हा फिजिक्सवर आलं पाहिजे. मग मी केमिस्ट्री सोडवला आणि बायोलॉजी सोडवला आणि मग शेवटचं जे वेळ उरला होता ते मी फिजिक्सला दिला. शेवटी मी 9 अनअटेम्प्टेड क्वेश्चन ठेवून एक्झाम सेंटरच्या बाहेर पडलो आणि मला असं वाटलं की NTAनं आपल्यासोबत खूपच मोठा जोक केला आहे. मी याला जोक का म्हणतो, कारण एवढे दिवस आम्ही 2 वर्ष जे NTA प्रिव्हियस इयरचे पेपर होते त्याच्या बेसिसवर आम्ही पेपर दिले आणि ते खूपच ईझी होते आणि आम्ही अशी अपेक्षा करून गेलतो, की कमीत कमी 700 मार्क तरी घेणार आणि मग तिथं जाऊन मग NTAने दाखवून दिलं, की त्यांना अवघड पेपर पण काढता येते. मी नीट 2026च्या ॲस्पिरंट्सला एकच गोष्ट सांगेल, की परीक्षेमध्ये जाताना काही अपेक्षा करून जाऊ नका, की एवढेच मार्क घ्यायचे का पेपर सोपा येईल. कारण जसं आपण नीट 2025मध्ये कळालं, की आपण काही अंदाज लावू शकणार नाही आता पुढं. माझा IIBचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप स्पेशल होता. जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी आलो होतो तेव्हा पूर्ण IIBच्या टीमने आमचं स्वागत केलं होते. आम्हाला चॉकलेट्स दिले होते आणि आमच्या 2 वर्षाच्या जर्नीसाठी आम्हाला बेस्ट ऑफ लक दिलं होतं आणि त्यांनी 2 वर्ष आमची कधी साथ नाही सोडली. शेवटपर्यंत आमच्यासोबत होते ते. जेवढी आम्हाला मदत लागली तेवढी त्यांनी पुरवली. मला नाही वाटत IIBने आमची जेवढी काळजी घेतली तेवढी दुसऱ्या कोणत्या क्लासेसने घेतली असेल. मला पहिल्यापासूनच तेवढी अभ्यास करण्याची सवय नाही. मला जेव्हा मूड वाटला तेव्हा मी अभ्यास करायचो आणि जेव्हा नाही वाटलं तेव्हा अभ्यास करत नव्हतो. असंच खूप दिवस चालू राहिलं. पण शेवटी एवढा अभ्यास पुरेसा नव्हता आणि माझे मार्क कमी होऊ लागले. त्यामुळं मला सपोर्ट करण्यासाठी माझी आई माझ्यासोबत राहायला आली ऑक्टोबरपासून आणि तेव्हापासून मी अभ्यासामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं सुरू केलं आणि शेवटी मार्च आणि एप्रिलमध्ये असं ठरवलं, की आता आपल्याला अभ्यास करण्याशिवाय काही पर्याय नाही आणि तेव्हा मग मी 10-10, 11-11 घंटे अभ्यास करायचो. यामुळे मी असं म्हणू शकतो, की माझा कोणता पर्टिक्युलर स्टडी प्लॅन नव्हता आणि याचाच मला शेवटी फटका बसला. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जे मी कन्सिस्टंट नव्हतो स्टडीजमध्ये, त्याचा खूप बराच अभ्यास माझा कव्हर करायचा राहिला होता आणि शेवटमध्ये मला ते खूप मेहनत करून ते कव्हर करावं लागलं. मी डॉक्टर भगवान भेंडेकर, कार्तिकचे वडील, राहणारा खंडाळा, जिल्हा हिंगोली. माझा मोठा मुलगा, मी स्वतः वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे माझ्या मुलानेही डॉक्टर व्हावं अशी माझ्या मिसेसची माझी पहिल्यापासूनच इच्छा. म्हणूनच मोठा मुलगा डॉक्टर आहे सध्या संभाजीनगरला आणि कार्तिकला पण डॉक्टर करावं अशी आमची सर्वांची इच्छा. त्याच्या अगोदर IIBबद्दल मी बरंच ऐकलं होतं. आमचे नातेवाईक, रिलेटिव्ह, मुलगी आमच्या आतेभावाची नात आहे. ती अकोला 2 वर्ष केल्याच्या नंतर रिपीटसाठी IIBला आली आणि इथं IIBला येऊन ती यशस्वी झाली आणि मला वाटते वर्धा MBBSसाठी मागच्या वर्षी लागलेली आहे.
असे बरेच उदाहरणं आहेत की जे IIBचे आहेत. आणि बाकी ठिकाणचे आमच्याच लहान्या भावाचा मुलगा लातूरला होता, पण आम्ही रिपीटसाठी IIBला सांगितलं आणि IIBला ॲडमिशन केलं त्याचं. अगोदरच्या काळामध्ये बी कोट्याला बरेच जण जाऊन आले. माझा मोठा मुलगाही मी 1 वर्ष कोट्याला ठेवला होता, पण IIB सारखा अनुभव कुठलाच नाही. त्याच्यामुळं आमची सुरुवातीपासूनच मनातूनच इच्छा होती की कार्तिकला 11वी-12वी क्लासेससाठी IIBलाच ठेवायचं. आणि एक दृढ विश्वास आमचा झाला होता IIBवर. आणि IIBने बी ते सक्सेस करून दाखवलं आहे. विद्यार्थ्याची साथ मिळाली आणि आज माझा मुलगा कार्तिक हा यश संपादन करून यशस्वी झाला. कार्तिकबद्दल आम्हाला अशी अपेक्षा होती, आपण मिनिमम मॅक्झिमम म्हणतोय म्हणजे काही भाषेमध्ये आपल्या, तसं माझ्या पत्नीची माझी अशी इच्छा होती की कार्तिक हा MBBSला लागाव, GMC लागला तरी चालेल. म्हणजे असं त्याच्यावर असं प्रेशर किंवा दबाव तू हेच केलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा नव्हता. कारण मी त्याला सांगितलं तू MBBS लागला तरीही आमच्यासाठी वर्ल्ड कप जिंकल्यासारखं होईल. पण त्याची जी जिद्द आणि त्याने जे करून दाखवलं, जसं आपण म्हणतो की दुधात पुन्हा साखरेचं मिश्रण केल्यासारखं त्यानं एकदम टॉपचं करून दाखवलं आहे. माझ्या पत्नीची आणि माझी कार्तिकबद्दल जी अपेक्षा होती ती फक्त GMC लागला तरी आम्हाला खूप आनंद होता. जसं काही आपण साधा मॅच जिंकल्याच्या नंतर आनंद मिळायचा, पण आता त्यानं एम्सला लागून राहिला म्हणजे आम्हाला वर्ल्ड कप जिंकल्यासारखा आनंद झाला आहे. बऱ्याच पालकांचा अनुभव आला मला की त्याच्यावर क्लासेसमध्ये जरी मार्क कमी पडत असतील तर त्याच्यावर दबाव येत होता. म्हणजे एक प्रकारचा तू एवढेच कसे आले किंवा दुसऱ्या मुलापेक्षा कमी पडले. तर ही एक जी पद्धत आहे वागण्याची पालकाची, ही पालकांना नक्कीच बदलायला पाहिजे. 2 वर्षाच्या क्लासेसच्या दरम्यान सुरुवातीला कार्तिक हॉस्टेलवर राहत होता. नंतरचा काळ जवळपास 6 महिन्याचा शेवटचा रूम करून त्याच्या आईला सोबत ठेवलंय. जास्त आम्ही काही भेटीला मी आलो नाही, वर्षातून 2 वेळा समजा, कारण तेवढी काही गरज भासली नाही. IIB म्हणजेच पालकच असल्यासारखे आहे आणि खरोखरच म्हणजे पालकांची पण गरज नाही. विद्यार्थी IIBकडे आणून ठेवल्याच्या नंतर सर्वच काळजी IIBच घेते. IIBच्या अभ्यासाबद्दल, मार्कबद्दल, प्रत्येक होणाऱ्या टेस्टच्या माझ्या मोबाईलवर IIBचे प्रत्येक वेळा मॅसेज यायचे आणि त्याच्यावरून कळायचं की आपला मुलगा अभ्यास कोणत्या पद्धतीत करत आहे. मी 2026साठी IIBमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की मार्क तुम्हाला टेस्टमध्ये कधीही कमी जास्त येत असतील तरी खचून जाऊ नका. कारण आम्हाला कार्तिकचा अनुभव आला. शेवटपर्यंत मार्क कमी असायचे, पण शेवटच्या टायमामध्ये जसं मॅचमध्ये सिक्सर मारून मॅच जिंकतात तशा पद्धतीत कमी मार्कवाला पण IIBमध्ये आपल्या सक्सेस होऊ शकते. एवढंच मी विद्यार्थ्यांना 2026च्या सांगेन. माझे ड्रीम कॉलेज पहिल्यापासूनच एम्स नागपूर होते. जसं मी पहिले पण मेन्शन केलेलं आहे की मला फॅमिलीच्या जवळ राहायला आवडते आणि जे सर्वात जवळचं एम्स आहे आमच्यासाठी ते एम्स नागपूर आहे, म्हणून ते आमचं पहिल्यापासूनच ठरलेलं होतं. आणि जे माझे मार्क आहेत आणि जे माझा रँक आहे त्याच्या बेसिसवर मी असं म्हणू शकतो की मला नक्कीच एम्स नागपूर भेटेल. माझ्या या सक्सेससाठी मी माझे पेरेंट्स आणि पूर्ण टीम IIBचे आभार मानतो. थिंक नीट, थिंक IIB.